पुण्याजवळ एक दिवस पिकनिक स्पॉट बघताय तर जपूरजा हे खडकवासला धरणाजवळ आहे. 150 रुपयाची तिकीट काढून आपली संस्कृती बघायला आम्ही आलो आहात. इथे गॅलरी 1 ते गॅलरी 8 भरपूर काही बघण्यासारखं आहे. जसं आर्ट असू दे किंवा गॅलरी 2 मध्ये हे दिव्यांचे असंख्य प्रकार असू दे. अशा प्रकारच्या समया आणि दिवे आपण कधी बघितले नसेल. मग ते उंचातला उंच दिवा असू दे किंवा असे लांबट दिवे. आणि गॅलरी 3 मध्ये आपले जुने पिक्चर्स कुठून निर्मित झाले हे सगळं बघायला. जेवणाचं पण उत्तम सोयी आहेत पुणे गेस्ट हाऊस द्वारा. झटपट जेवण करून आम्ही पोचलो गॅलरी 4 मध्ये, जिथे तांब्याची भांडी, असे लोटे असे बघायला मिळाले. आणि हिला बघा, इथून थेट पोचलो गॅलरी 5, जिथे पैठण्यांचे असंख्य प्रकार पण होते. विणकाम करणारी ही अशी मशीन आणि त्यांचे काठ कसे असतात हे दाखवणारं हे चित्र. गॅलरी 6 ही दागिन्यांसाठी. तर बायकोला आवडणाऱ्या गोष्टी तर मिळाल्याच, तिला सगळंच काही आवडू लागले आणि हे तिला पाहिजेच म्हणून हट्ट धरून बसली. आणि एवढी भली मोठी अत्तर दाणी पाहिली आहे का? गॅलरी नंबर 7 हे बेंगॉली कल्चरला चांगल्या प्रकारे दर्शवते. आणि गॅलरी 8 ही मॅच बॉक्स किंवा मॅच स्टिक्स, जुन्यापासून नवीन कोणकोणत्या कंपन्या होत्या ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खूपच निसर्गरम्य असं परिसर आहे आणि खडकवासल्याच्या बाजूला असल्यामुळे एकदम मस्त अशी फिलिंग देतं. आणि हे महादेवाचं टेम्पल, तिथे दर्शन घेतलं, जुन्या पद्धतीचे जेवण कसे करत होते त्याची चव घेतली आणि आम्ही निघालो परत पुण्याकडे. तर आमचा व्लॉग नक्की बघा, जपूरजा पार्ट 1 आणि जपूरजा पार्ट 2 आमच्या बायोमध्ये. थँक्यू.